पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे नागरी संरक्षण दलामार्फत आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे संरक्षण कसे करायचे याचे थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। हे प्रात्यक्षिक बोईसर येथील सेवाश्रम विद्यालयात आयोजित करण्यात आले होते। यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, जेणेकरून अशा संकट काळात कोणती पावले उचलायची याची प्रत्यक्ष माहिती मिळावी। प्रात्यक्षिकानुसार भर बाजारपेठेत अचानक झालेल्या 3 सलग बॉम्बस्फोटामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली घबराट, लोकांचा सैरावैरा, पळापळीचा गोंधळ आणि त्या परिस्थितीत नागरी संरक्षण दलाने तात्काळ दाखवलेली बचाव कार्याची शिस्तबद्ध पद्धत हे सर्व विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष दाखवण्यात आले। या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आपत्कालीन क्षणी कशी शांतता राखावी, कसे बचाव करावे आणि मदत कार्यात कसे सहभागी व्हावे याचे प्रभावी मार्गदर्शन मिळाले। हे प्रात्यक्षिक बोईसर विभागीय क्षेत्ररक्षक नरेश आनंद म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले। यावेळी नागरी संरक्षण जिल्हा पालघरचे उपनियंत्रक KR कुरकुटे, टीमाचे चेअरमन व नॅशनल सेफ्टी काउन्सिल कमिटी सदस्य रवी भावसार, बोईसर विभागीय क्षेत्ररक्षक नरेश अनंत म्हस्के तसेच सेवाश्रम विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पिंपळे आणि सर्व शिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते। पहा यावेळी कशा प्रकारे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। तसेच यावेळी नागरी संरक्षण दलाचे काशीनाथ कुरकुटे काय म्हणाले। आपण ज्या पद्धतीने राहतो, ज्या पद्धतीने वावरतो, त्यावेळेस जो आहे गाडी दुरुस्त करताना आपल्याला दिसतोय, मनामध्ये आपल्याकडे येत असतात आणि त्या आपत्तीमध्ये अशा प्रकारचे संकट आपल्याला मिळू शकतं। आपल्या गावामध्ये मग या ठिकाणी आहे, हवाई हल्ला होणार आहे त्याबाबतचा संदेश जो आहे तो सायरनच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना मिळालेला आहे। या ठिकाणी ज्यांनी सिव्हिल डिफेन्स ट्रेनिंग घेतलेला आहे अशा लोकांनी या ठिकाणी प्रिकॉशन घेतलेलं आहे, कानामध्ये बोलत ठेवलेलं आहे, छाती जमिनीपासून 6 इंच वरती ठेवायचं आहे। 6 इंच छाती जमिनीपासून 6 इंच वरती राहील या पद्धतीने याने सर्वांनी प्रिकॉशन घेतलेलं आहे। कोपरे जमिनीवरती टेकलेले आहे। ज्यांनी सिव्हिल डिफेन्सचं ट्रेनिंग घेतलं होतं, जसा झोंब्याचा सायरन कमी जास्त आवाजामध्ये वाटला त्यावेळेस त्या ठिकाणी बॉम्बचा स्फोट झालेला आहे आणि त्या बॉम्बच्या स्फोटमध्ये पहिला बॉम्बचा स्फोट झाला, दुसरा बॉम्बचा स्फोट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, खूप मोठ्या संख्येने लोक जखमी आहेत आणि खूप मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी बऱ्यापैकी चालू असताना त्या ठिकाणी छत्रीचे विमान आले आणि छत्रीच्या विमानाने त्या ठिकाणी बॉम्ब क्रॉस केलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी एक झालेली आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी अजून कोणत्याही प्रकारचे मदत पथक या ठिकाणी आपल्याला दिसत नाही। लोकांचा आक्रोश आहे, लोक रडत आहे, खूप चिंता करत आहे आणि खूप मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी जखमी झालेला आहे। लोकांचा अंगावरून आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत ते जखमी अवस्थेमध्ये पडलेलं आहे। या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने लोक जखमी झालेले आहेत। लोक या ठिकाणी चिंताळ्या मारत आहेत, प्रकार या ठिकाणी रडत आहे आणि सिव्हिल डिफेन्सचे जे वॉर्डन आहेत ते सिव्हिल डिफेन्सचे वॉर्डन या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी सुट्टीचा आवाज देऊन सायरन ऑल क्लिअरचा सिग्नल जो आहे तो सायरन जो आहे तो एकाच आवाजामध्ये वाजत असतो। त्यावेळेस आपण समजायचं आहे की या ठिकाणी धोका संपलेला आहे, शत्रूचं विमान आलं होतं, हवाई हल्ला करून निघून गेलेला आहे आणि या ठिकाणी वॉर्डन त्या वस्तीमध्ये गेले आणि त्यांनी सुट्टीच्या सहाय्याने या ठिकाणी काय केलेलं आहे, लोकांना घटनेमध्ये बॉम्बस्फोटामध्ये लोक जखमी झालेले आहेत। अशा जखमी लोकांना मदत कार्य करण्यासाठी
ड्रॉप झाले होते आणि त्याचा स्फोट झाला होता आणि त्या स्फोटामध्ये खूप मोठ्या संख्येने लोक मानवी बुद्धिचा या ठिकाणी वापर करतो. या ठिकाणी आपण आहे इथं आपल्याला दिसतंय साधी दोन हात फ्रॅक्चर झालेला आहे. कलेक्टिव्ह फाईलकडे प्रथमोपचार देण्यासाठी वैद्यकीय मदत CPR देण्याला आपण या ठिकाणी पाहतो. CPR बघतो अजूनही काही लोक सामान अस्त आहे आपला लोकांना आपल्याला दिसतोय पण पाहतो जखमी अवस्थेमध्ये आपली साहेब वाहून नेताना नातेवाईक रडताना तिने इम्प्रोवाइज या ठिकाणी आपण पाहतोय बांबू जखमी अवस्थेमध्ये आहे. या ठिकाणी जखमी लोकांना एकत्र केले जातात आणि त्या ठिकाणी लोड केले जातात आणि पुढील उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. या पद्धतीने या ठिकाणी लेस्ली पथकाला सावधान विश्रांतीचा आदेश देत आहे. रिपोर्टिंग दुर्घटना समाप्त झाल्याचं रिपोर्टिंग जे आहे ते शेवटी होईल. आपण पाहिले कशा प्रकारे प्रात्यक्षिक होते. हे थरारक प्रात्यक्षिक या ठिकाणी करण्यात आले. आज जे आपण प्रात्यक्षिक दाखवलं हे आपत्कालीन वेळेस नागरी संरक्षण दल कशा प्रकारे काम करतं तर त्या प्रात्यक्षिकाबद्दल जरा बरं. नमस्कार, मी परियंत्रक नागरी संरक्षण तारापूर जिल्हा पालघर काशीनाथ कुरकुटे. आपल्याला माहिती आहे की मे महिन्यामध्ये पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांचा हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये भारतातले निष्पाप लोक त्याच्यामध्ये मारली गेली आणि त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण होऊन दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि शेवटी युद्धही झालं. परंतु ते राजस्थान सारख्या सीमारेषीय भागामध्ये ते लढलं गेलं आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन हल्ले झाले आणि त्यानंतर भारत सरकारने ठरवलं की नागरी संरक्षण संघटना जी आहे त्या संघटनेला डेव्हलप करायचं आणि त्या दृष्टिकोनातून भारत सरकारने संपूर्ण भारतामध्ये 244 जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये मास्टर ट्रेनर घडवायचे असं त्याला आदेशित केलं. त्यानुसार महाराष्ट्र शासनाला 3060 मास्टर ट्रेनर घडवण्याचं लक्ष दिलं आणि त्याच्यामध्ये पालघर जिल्ह्यासाठी 360 मास्टर ट्रेनर या ठिकाणी तयार झाले पाहिजेत असा आदेश डायरेक्टर ऑफिसने दिला आणि त्यानुसार आपल्याला 12 बॅच दिलेल्या आहेत. प्रत्येक बॅच मध्ये 30-30 स्वयंसेवक जे आहेत ते असतील आणि त्यांना ट्रेनिंग द्यायचं आणि त्यांना मास्टर ट्रेनर म्हणून तयार करायचं आणि भविष्यामध्ये हे मास्टर ट्रेनर ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर त्या ठिकाणी खूप चांगल्या बऱ्यापैकी काम करू शकतील आणि त्या दृष्टिकोनातून आता ही पालघर जिल्ह्यामध्ये 8वी बॅच सुरू आहे आणि या 8व्या बॅचच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असं प्रात्यक्षिक या ठिकाणी करून दाखवण्यात आलं. हे ट्रेनिंग घेत असताना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे एजन्सी आहेत त्याला आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो. त्याच्यामध्ये जे तज्ञ अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण ते ट्रेनिंग घेत असतो. आतापर्यंत जे ट्रेनिंग प्रोग्राम झाले त्याच्यामध्ये आपण MIDC फायर स्टेशनचे जे फायर ऑफिसर आहेत पाटील साहेब त्याला आमंत्रित केलं, त्यांच्या माध्यमातून फायरचं ट्रेनिंग दिलं. NDRF जे आहे भारतातली सर्वात मोठी आपत्तीमध्ये काम करणारी जी ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून सुद्धा आपण या ठिकाणी सर्च अँड रेस्क्यू जे लोक अडकतात हरवतात अशा लोकांचा शोध घेणं आणि त्या लोकांची सुटका करण्याचे जे ट्रेनिंग आहे ते खूप चांगल्या पद्धतीने NDRF जे एजन्सी आहे त्यांच्याकडनं आपण करून घेतलं. त्याचबरोबर या ठिकाणी जे प्रथमोपचार हा विषय आपत्तीमध्ये खूप महत्वाचा असतो आणि त्या ठिकाणी त्याला लोकांना त्या ठिकाणी जखमी लोकांना तात्काळ त्या ठिकाणी वैद्यकीय मदत मिळायला पाहिजे परंतु तसं त्याला दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये नागरी संरक्षण दलातील जे स्वयंसेवक आहेत जे आता सध्या मास्टर ट्रेनर आणि सिव्हिल डिफेन्स व्हॉलंटियर यांना आपण प्रथमोपचाराचं ट्रेनिंग देतो. त्यांच्याकडनं एवढीच अपेक्षा असते की एखादा जर अपघात जर समजा घडला तर त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी त्या व्यक्तीला प्रथमोपचार उपलब्ध व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हे आपले जे स्वयंसेवक आहेत ते स्वयंसेवक त्या ठिकाणी बऱ्यापैकी चांगल्या मदत करतात. आतापर्यंत देशामध्ये जे अपघात झाले त्या अपघातामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या स्वयंसेवकांना त्या ठिकाणी प्रथमोपचार देण्यासाठी त्या ठिकाणी हातभार लावलेला आहे.